महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित झालेली आहे। मात्र महायुतीमध्ये अजूनही तिढा कायम आहे। महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत शिरीष बोराळकर। सर, काय सांगाल तुम्ही, ही जागेचा तुमच्या दोघांमधला तिढा सुटत नाही, तुमची काय भूमिका आहे? नाही, आमची भूमिका ही आहे की गेले 2 वर्ष आम्ही अत्यंत अथक परिश्रम करून बूथची मांडणी केलेली आहे। बूथ रचना लावलेली आहे। वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या बूथवर जाऊन आम्ही एक चांगली टीम तयार केली। जवळपास 892 बूथपैकी 1647 बूथची आमची रचना पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही जागा आम्हाला सुटावी, कारण संपूर्ण कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की बाबा एवढं आपण 2 वर्ष काम केले, वेगवेगळ्या योजना राबवल्या, केंद्र शासनाच्या योजनेचं आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलो, राज्य शासनाच्या योजना आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलो, एक लाभार्थी गटाकडे आम्ही पोहोचून त्यांना आम्ही आकर्षित केलेलं आहे। एवढं सगळं चांगलं काम असताना अशा सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे की बाबा ही जागा भाजपला मिळाली पाहिजे। त्याला 2-3 मुद्दे अजून आहेत की आपण आमच्या तिथे 2 आमदार आहेत, 1 खासदार आहे, त्याच्यातले 2 मंत्री आहेत, एक केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे राज्यामध्ये। तर एवढी आमची संघटनात्मक ताकद आहे। त्याबरोबर आमची निवडणूक म्हणजे लोकप्रतिनिधीची पण आमची खूप मोठी ताकद आहे। जवळपास महानगरपालिकेचे 24 आमचे नगरसेवक आहेत। जर शिंदे गटाचे पाहिले तर त्यांचे 2 की 3च नगरसेवक आहेत। जिल्हा परिषदमध्ये आपण गेलो तर तिथे जवळपास 14 ते 16 जिल्हा परिषद सदस्य भाजपचे आहेत, त्यांचे 4-5 नगरसेवक आहेत। ग्रामपंचायती जर आपण विचार केला तर जवळजवळ 585 ग्रामपंचायतीपैकी 337 ग्रामपंचायत हे भाजपच्या ताब्यात आहेत। पंचायत समितीची आपण विचार केला तर 3 पंचायत समिती आमच्या ताब्यात आहेत। त्यामुळे नगराध्यक्ष आमच्याकडे आहेत। तर ही सगळी रचना एवढी असताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की इथे भारतीय जनता पार्टीला जर तुम्ही सीट सोडली तर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा प्रचंड मताने निवडून येईल असं मला वाटतं। तुम्ही तुमची इतकी जमेची बाजू सांगताय, मग हे शिंदे गटाला तुम्ही का समजवत नाहीत आणि वरिष्ठांकडे या संदर्भामध्ये मांडणी करून तुम्ही ताकदीने जागा का मागत नाहीत? नाही, ॲक्च्युली आम्ही ही जागा ताकदीने मागितलेली आहेच। आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्याजवळ मागितली आहे, बावनकुळे साहेबांजवळ आम्ही मागितली आहेत, तत्सम वरिष्ठ सगळ्या नेत्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा पण असा प्रयत्न आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला आम्ही सोडून घेऊ, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। शेवटी महायुतीमध्ये काय निर्णय असे घ्यावे लागतात, त्या निर्णयाला एक कार्यकर्ता, एक पदाधिकारी म्हणून आम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागतं। पण शिंदे गटाचा हा दावा आहे की ही जागा परंपरागत त्यांची आहे, या ठिकाणी त्यांचा 5 वेळा तब्बल 5 वेळा खासदार राहिलेला आहे, त्यामुळे ही जागा आम्हालाच हवी आहे असा त्यांचा दावा आहे। नाही, हे त्यांचं म्हणणं जरी खरं असलं तरी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा खासदार पडला होता आणि आता ते जे पडलेले खासदार आहेत ते त्यांच्याबरोबर नाही। त्यामुळे ही जागा तशी ओपन झालेली आहे, कारण जे त्यांच्या गटामध्ये गेले तर आपण समजू शकतो की बाबा त्यांना परत नंबर 2 वर ते होते आणि यावेळेस परत त्यांना संधी द्यावी, पण अशी इथे परिस्थिती नाही आहे। खैरे साहेब मागच्या निवडणुकीमध्ये पडले होते, त्यामुळे आता ते उद्धव ठाकरे गटाबरोबर असल्यामुळे ही मागणी त्यांनी केली जरी असली तरी ही मागणी आजच्या या सिच्युएशनमध्ये ही योग्य वाटत नाही, कारण आत्ताच मी तुम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींचा आकडा सांगितला आहे की किती लोकप्रतिनिधी आमच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे किती आहेत। कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद आम्ही आमची सांगितलेली आहे। त्यामुळे याच्यात तुम्हाला एक अंदाज येईल की भारतीय जनता पार्टीची ताकद गेले 2 वर्षामध्ये प्रचंड अशी वाढलेली आहे। त्यामुळे ही जागा आम्हाला सुटावी असा आमचा आग्रह आहे। तर होते भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती दावा सांगितलेला आहे आणि ही जागा आम्हाला सुटावी अशी आग्रही मागणी केली आहे। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।